जय श्रीकृष्ण मित्रांनो, मानवी जीवनातील प्रत्येक समस्येचे समाधान श्रीमद भगवद्गीतेमध्ये मिळते. कारण भगवद्गीता हा असा प्रेरणादायी संदेशांचा सागर आहे जो निराश व्यक्तीला जीवनात आशेने भरून टाकतो. आणि मी हे पूर्ण खात्रीने सांगू शकतो की जो कोणी ही गीता ऐकेल तो शेवटपर्यंत तिचे सार ऐकेल आणि तिचे ज्ञान आपल्या जीवनात आचरणात आणेल, त्याला त्याच्या प्रत्येक समस्येचे समाधान नक्कीच मिळेल. तसेच त्याला ते सर्व काही मिळेल जे त्याला प्राप्त करायचे आहे. म्हणून तुम्हाला दररोज सकाळी आणि रात्री झोपण्यापूर्वी भगवद्गीतेचे सार वाचले पाहिजे. मित्रांनो, हे नक्की ऐका. भगवान श्रीकृष्ण श्रीमद भगवद्गीतेमध्ये म्हणतात की जो कोणी व्यक्ती पूर्ण विश्वासाने या गीताशास्त्राचा अभ्यास, श्रवण आणि मनन करतो आणि दोषांपासून मुक्त होतो, तो सर्व पापांतून मुक्त होऊन माझ्या परमधामाला प्राप्त होतो. मित्रांनो, म्हणूनच त्यांनी असे म्हटले आहे. आणि असेही मानले जाते की ज्या घरात दररोज श्रीमद भगवद्गीतेचे पठण केले जाते आणि ऐकले जाते, त्या घरात कधीही कोणत्याही प्रकारचे संकट किंवा अडचण येत नाही. भगवान श्रीकृष्णाची कृपा आणि आशीर्वाद त्या घरावर नेहमीच राहतो आणि जीवन सुख, समृद्धी आणि ऐश्वर्याने भरलेले राहते आणि नेहमी आनंदी राहते. ही केवळ एक पौराणिक समजूत नाही, तर यामागे खोलवर मानसिक आणि आध्यात्मिक कारण आहे. गीतेचे श्लोक आणि त्यांचे अर्थ मनाला स्थिरता, सकारात्मकता आणि धैर्य प्रदान करतात. जेव्हा घराचे वातावरण अशा पवित्र विचारांनी भरलेले असते, तेव्हा नकारात्मक ऊर्जा आपोआपच दूर होते आणि कुटुंबातील सदस्यांमध्ये आपसातील प्रेम, समज आणि सहकार्य वाढते. गीतेचे ज्ञान आपल्याला शिकवते की जीवनातील आव्हानांचा सामना कसा करावा, कर्म कसे करावे आणि ईश्वरावर अटूट विश्वास कसा ठेवावा. हा विश्वासच सर्वात मोठा आधार बनतो, जो आपल्याला कोणत्याही संकटात डगमगू देत नाही. जेव्हा मन शांत आणि ईश्वरावर केंद्रित असते, तेव्हा योग्य निर्णय घेण्याची क्षमता वाढते, ज्यामुळे समस्या येण्यापूर्वीच टळतात किंवा त्यांचा प्रभाव कमी होतो. अशा प्रकारे गीतेचे नित्य पठण घरात एक सुरक्षा कवच निर्माण करते, जिथे दैवी कृपा सदैव बरसत राहते. मित्रांनो, कुरुक्षेत्राच्या रणभूमीवर महाभारताच्या भीषण युद्धाच्या सुरुवातीला अर्जुन आपल्या चहूबाजूंना आपल्या कुटुंबातील सदस्यांना, भावांना, मित्रांना आणि गुरूंना, जे रणांगणावर युद्धाच्या इच्छेने आलेले आहेत, त्यांना पाहून घाबरून जातो, निराश आणि हताश होतो. तो जातो आणि अत्यंत दुःखी होऊन श्रीकृष्णासमोर आपली वेदना आणि द्विधा मनस्थिती व्यक्त करतो. अर्जुनाची ही अवस्था अत्यंत हृदयद्रावक होती. तो एक महान योद्धा होता, ज्याने अनेक युद्धे लढली होती, परंतु आज त्याच्यासमोर शत्रू पक्षात त्याचे आपलेच उभे होते. पितामह भीष्म, ज्यांनी त्याला मांडीवर खेळवले होते, गुरु द्रोणाचार्य, ज्यांनी त्याला धनुर्विद्या शिकवली होती, त्याचे भाऊ दुर्योधन आणि इतर कौरव, मित्रगण, नातेवाईक, हे सर्व त्याचे प्रतिस्पर्धी होते. या दृश्याने त्याचे वीर हृदयही कापर भरलं. त्याचा क्षत्रिय धर्म त्याला युद्धासाठी प्रेरित करत होता, परंतु त्याचे मानवी हृदय आपल्या प्रियजनांवर बाण चालवण्याच्या कल्पनेनेच थरारून उठले. अर्जुन म्हणाला, हे केशवा, मी हे युद्ध कसे लढू शकतो? या रणभूमीवर युद्धासाठी जमलेले हे सर्व माझे आपले आहेत, हे मी कसे करू शकतो? मी पितामह भीष्म आणि गुरु द्रोणाचार्यांशी युद्ध करेन, कारण हे दोन्ही माझे पूज्य गुरुवर्य आहेत. त्यामुळे या गुरूंना मारण्यापेक्षा भिक्षा मागून जीवन जगणे अधिक चांगले आहे. हे मधुसूदन, मी ज्या कौरवांशी युद्ध करायला जात आहे ते सर्व माझे भाऊ आहेत, धृतराष्ट्राचे पुत्र आहेत, त्यामुळे हे माझेच लोक आहेत. या सर्वांना मारण्यापेक्षा मी संन्यासी बनणे जास्त चांगले आहे. अर्जुनाचे तर्क अत्यंत भावनात्मक होते. तो म्हणत होता की ज्या गुरूंचा सन्मान केला पाहिजे, ज्या पितामहांचे आशीर्वाद घेतले पाहिजेत, त्यांच्यावर शस्त्र कसे उगारू? राज्य आणि सुखाच्या कामनेसाठी आपल्याच कुळाचा नाश करणे महापाप आहे. यापेक्षा तर हेच बरे की मी वनात निघून जावे आणि भिक्षा मागून माझा उदरनिर्वाह करावा. किमान मला माझ्या पूज्य गुरुजनांच्या आणि भावांच्या रक्ताने माखलेल्या हातांनी राज्यभोग तर भोगावा लागणार नाही. जर हे युद्ध झाले तर कोट्यवधी लोक मारले जातील. या युद्धात मारल्या जाणाऱ्या सैनिकांच्या आणि योद्ध्यांच्या स्त्रियांचे काय होईल? नाही कृष्णा, मी हे युद्ध एकटा करू शकत नाही. आपल्या कुळाचा नाश करून मी कसा सुखी राहू शकतो? हे कृष्णा, मला काहीच समजत नाहीये. माझे मन भ्रमित होत आहे. माझे डोके सुन्न झाले आहे. माझे पाय कापत आहेत. माझी त्वचा जळत आहे. माझे गांडीव धनुष्य माझ्या हातातून सटकत आहे. हे कृष्णा, मला मार्गदर्शन कर, मला ज्ञान दे. सांग, मी काय करू? अर्जुनाने युद्धाच्या भयंकर परिणामांची कल्पना केली. त्याने विचार केला की या युद्धाने केवळ योद्धाच मारले जाणार नाहीत, तर कुळाचा नाश होईल, वर्णसंकर उत्पन्न होईल, कुलधर्म आणि सनातन धर्म नष्ट होतील, विधवा स्त्रियांची दुर्दशा होईल आणि समाजात अधर्म पसरेल.
हे सर्व विचार करून त्याचे शरीर कापू लागले. त्याचे मन अत्यंत व्याकुळ झाले. त्याचे प्रसिद्ध गांडीव धनुष्यही त्याच्या हातातून सुटू लागले. तो पूर्णपणे किंकर्तव्य विमूढ झाला होता. त्याला समजत नव्हते की त्याचा धर्म काय आहे, त्याने काय केले पाहिजे. अशा चरम निराशा आणि संभ्रमाच्या स्थितीत त्याने भगवान श्रीकृष्णाच्या चरणी आत्मसमर्पण केले आणि त्यांच्याकडे मार्गदर्शन मागितले. त्याने म्हटले, शिष्यस्तेहम शाधी माम त्वाम प्रपन्नम, म्हणजे मी तुमचा शिष्य आहे, तुम्हाला शरण आलो आहे, मला उपदेश करा. अर्जुनाची ही दयनीय अवस्था पाहून भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला श्रीमद भगवद्गीतेचे ते दिव्य आणि अलौकिक ज्ञान दिले, जे केवळ अर्जुनासाठीच नाही तर हजारो वर्षांपर्यंत उपयोगी ठरले. श्रीमद भगवद्गीता आजच्या आधुनिक युगातही मानवी जातीसाठी आणि प्रत्येक मनुष्यासाठी मार्गदर्शक बनली आहे. श्रीमद भगवद्गीता हा एकमेव असा ग्रंथ आहे जो मनुष्याला जगण्याचा योग्य मार्ग सांगतो. भगवद्गीता जीवनात धर्म, काम आणि प्रेमाचा धडा शिकवते. म्हणूनच आपण दररोज श्रीमद भगवद्गीतेचा अभ्यास अवश्य केला पाहिजे. भगवान कृष्णाने अर्जुनाची मोहग्रस्त आणि शोकपूर्ण अवस्था पाहिली आणि समजून घेतले की ही केवळ अर्जुनाची समस्या नाही, तर त्या प्रत्येक मनुष्याची समस्या आहे जो जीवनाच्या द्वंद्वांमध्ये अडकून आपल्या कर्तव्याच्या मार्गापासून विचलित होतो. तेव्हा त्यांनी जो उपदेश दिला तो कालातीत आहे. गीता केवळ युद्धाचा उपदेश नाही, ती जीवन जगण्याची कला शिकवते. ती सांगते की आपली कर्तव्य पार पाडताना अनासक्त राहून ईश्वरावर श्रद्धा ठेवून जीवन